सुमारे 13 वर्षापूर्वी उटकी गावातील सवितासोबत विजय घोडके याचे लग्न झाले होते. त्यांना 2 मुले असून मुलगा माऊली वय 12 आणि मुलगी प्रीती वय वर्ष 8 अशी त्यांची नावे आहे. विजय हा शेती आणि मजुरी करून आपला घरसंसार चालवतो. विजय आणि सवितामध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून नेहमी वाद होत असल्यामुळे काही वेळा बायको सविता आपल्या माहेरी म्हणजे उटकी येथे जात होती. भांडण झाले की सविता माहेर घाटत असायची. असे वारंवार घडत होते. माहेरी जाताना ती जत ते उटकी गाडीने प्रवास करत असायची. या दरम्यान तिची ओळख सिद्धप्पा याच्यासोबत झाली. सिद्धप्पा हा ड्रायव्हर होता. तो बोलक्या स्वभावाचा असल्याने त्याने सविताशी ओळख वाढवली. तो तिच्याशी आगळपगळ गप्पा मारू लागला. त्याच्या बोलण्यावर सविता फिदा झाली. विजयसोबत वारंवार भांडण होत असल्याने सविता संसारात संतुष्ट नव्हती. त्यातच तिची भेट सिद्धप्पासोबत झाली. बोलक्या स्वभावाच्या सिद्धप्पाने तिचे मन जिंकले आणि तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. आता दोघे एकमेकांना भेटू लागले. एकांत गाठून गप्पा मारू लागले. यामध्ये दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील आले. सविता सिद्धप्पाकडून वासनापूर्ती करून घेत असायची. सविता आपल्या सासरी असायची तेव्हा नवऱ्याच्या अपरोक्ष सिद्धप्पासोबत मोबाईलवरून गप्पा मारायची. ही बाब विजयच्या लक्षात आली होती. त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. हा वाद दिवसेंदिवस वाढतच चालला. त्यामध्ये सविताने विजयला सांगितले की तू मला आवडत नाही. माझे उमदी येथील सिद्धप्पा याच्यासोबत प्रेमसंबंध आहे. तिचे हे बोलणे ऐकून विजयच्या पायाखालची जमीनच सरकली. आपला संसार टिकवण्यासाठी नमती भूमिका घेत तो सविताला विनवणी करू लागला. आपल्याला 2 मुले आहेत. तू संसार मोडू नको असे म्हणत तो तिच्यासोबत समझोता करायचा. ही बाब विजयने सविताच्या माहेरी सांगून टाकली होती. पण उर्मट सवितावर काहीच परिणाम झाला नाही. तिचे आणि सिद्धप्पाचे प्रेमसंबंध चालूच राहिले. आता तिला सिद्धप्पासोबत लग्न करायचे होते. त्याच्यासोबत राहायचे होते. यावरून ती वाद घालत असायची. वाद झाला की ती माहेरी जाते असे सांगून ती सिद्धप्पाकडे जायची. त्याच्याकडून वासनापूर्ती करून घ्यायची. आपली बायको भांडण करून उटकी येथे माहेरी गेली असेल असे समजून विजय उटकी येथे चौकशी करायचा. तेव्हा ती उटकी येथे आली नसल्याची माहिती मिळायची. पुन्हा 2-4 दिवसांनी पुन्हा सविता सासरी म्हणजे वांगी येथे यायची. सविताचे हे वागणे दिवसेंदिवस तापदायक होत होते. आपल्या मुलांकडे बघून नवरा विजय तिला सहन करत होता. एक दिवशी सविता ही मोबाईलवरून सिद्धप्पासोबत प्रेमाच्या गप्पा मारत होती. तेव्हा विजय तिच्या हातातून मोबाईल घेऊन सिद्धप्पासोबत बोलू लागला. तो त्याला म्हणाला, तू माझ्या बायकोचा नाट सोड. मला 2 मुले आहे. माझा संसार मोडून तुला काय मिळणार आहे? त्यावर सिद्धप्पा त्याला म्हणाला, माझे आणि तुझ्या बायकोचे अनैतिक संबंध होते. पण आता मला तिच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाही. तरी देखील तुझी बायको सविता माझ्याशी लग्न कर असे म्हणते. मी तिच्याशी लग्न केले नाही तर तुझ्या घरासमोर येऊन मुलाबाळासोबत पेटवून घेईन. आत्महत्या करण्याची वारंवार मला धमकी देत आहे. मला देखील बायको मुलेबाळे आहे. सवितामुळे माझ्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. मी तिला आता जिवंत सोडणार नाही. सिद्धप्पाचे हे बोलणे ऐकून नवरा विजयने सविताला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याला विसरून जा. आपला संसार आहे. मुलेबाळे आहे. त्यांच्याकडे बघ असे समजावून सांगत तिला सक्त ताकीद देखील दिली. दिनांक 27 मार्च 2026 दिवस होता. त्या दिवशी विजय घोडके, सविता आणि त्यांची मुलगी प्रीती हे तिघेजण मोटारसायकलने उटकी येथे पाहुण्यांच्या घरी आले. दिनांक 28 मार्च 2026 रोजी उमदी येथील मलकारी सिद्ध देवळात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर गुड्डापूर मार्गे जत येथे ते आले. या दरम्यान मोटारसायकल प्रवासात सविता ही कन्नड भाषेतून सिद्धप्पासोबत बोलत होती. जतमध्ये विषय आणि सवितामध्ये यावरून वाद झाला. त्यावेळी सविता म्हणाली, मला तुझी गरज नाही. मी माझ्या प्रियकराकडे जाते. तू तुझा मार्ग धर. तिच्या या बोलण्याने सविताला तिथे सोडून नवरा विजय आपली मुलगी प्रीती हिला घेऊन गेला. सविता जतमध्येच होती. तिने सिद्धप्पा याला फोन केला. तो उत्तर देत नव्हता. मात्र ती त्याला वारंवार फोन करू लागली.
यावेळी तिने सिद्धप्पाला सांगितले की मी जतमध्ये एकटी आहे, माझ्या नवऱ्याने मला सोडले आहे, मला तुझ्याकडे यायचे आहे. तिचे हे बोलणे ऐकून सिद्धप्पा हा मोटरसायकलवरून सविताला घेऊन जाण्यासाठी आला. सविताला मोटारसायकलवर बसून सिद्धप्पा तिला घेऊन चालला. त्यावेळी सिद्धप्पा तिला म्हणाला, सविता, तुला मी उटकी येथे सोडतो आणि मी उमदीला जातो. यावरून सविताने त्याच्यासोबत वाद घातला. आता ते जत ते उमदी रोड नायरा पेट्रोल पंपाच्या पुढे अमृतवाडीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर आले. त्या निर्जन स्थळी सविता आणि सिद्धप्पा हे दोघे थांबले. एके दिवशी बसून गप्पा मारू लागले. गप्पा चालू असताना त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. सविता सिद्धप्पाला तू माझ्याशी लग्न कर असे म्हणत होती. यावेळी सिद्धप्पाने त्यास नकार दिला. तुझ्याशी लग्न करून माझा चालता बोलता संसार मोडू का असे म्हणताच सविता त्याला म्हणाली, माझ्यासोबत शरीर संबंध करताना तुला तुझा संसार दिसला नाही का? माझ्याशी बऱ्या बोलाने लग्न करून संसार केला नाही तर तुझ्या घरासमोर पेटवून घेऊन आत्महत्या करीन. तिची ती धमकी ऐकून सिद्धप्पा हादरून गेला. आता त्याला सविताची भीती वाटू लागली. ती असे करेल याची त्याला खात्री असल्याने त्याने सविताला संपवण्याचा निर्णय घेतला. त्या ठिकाणी कुणीही नसल्याने त्याने हा धाडसी निर्णय अंमलात आणायचे ठरवले. मागचा पुढचा विचार न करता सविताच्या गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळला. त्यानंतर तिच्या डोक्यात मोठा दगड घालून तिला ठार मारले. ती मेल्याची खात्री होताच त्याने उमदी गाठले. सोमवार दिनांक 30 मार्च 2026चा दिवस होता. जत तालुक्यातील अमृतवाडीचे पोलीस पाटील आप्पासाहेब माने यांना माहिती मिळाली की जत उमदी रोड नायरा पेट्रोल पंपाच्या पुढे अमृतवाडीकडे येणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या पूर्वेस मोकळ्या शेतामध्ये एका महिलेचा मृतदेह पडला आहे. या घटनेची खातरजमा करून पोलीस पाटील आप्पासाहेब माने यांनी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर आणि त्यांचे पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कर पार पाडले. महिलेच्या अंगावर पांढरी लेगिज, पांढऱ्या रंगाची नक्षी असलेला कुर्ता व मानेला ओढणी होती. डोक्यात व कपाळावर जखम स्पष्टपणे दिसत होती. त्या महिलेच्या गळ्यात मंगळसूत्र, पायात पैंजण जोडवी, हातामध्ये बांगड्या होत्या. मृतदेह फुगलेला दिसत होता. घटनास्थळी आसपास काही दिसते का याचा शोध पोलिसांनी घेतला. मृतदेहापासून थोड्या अंतरावर एक मोठा दगड पडला होता. त्यावर रक्त लागलेलं दिसत होतं. काटेरी झुडपात लेडीज चप्पल, स्प्राईटची बाटली, फडक्यात बांधलेले जेवण, जिरा सोडा बाटली व काळ्या रंगाची सॅक सापडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर आणि जतचे उपाध्यक्षक सचिन थोरबोले यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मार्गदर्शक सूचना देऊन मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलीस पाटील आप्पासाहेब माने यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात महिलेचा खून अज्ञात इसमांनी केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला. सुरुवातीला या मृतकाची ओळख पटवण्याचे काम हाती घेतले. त्यात लवकरच यश मिळाले. सदर महिलेचे नाव सविता विजय घोडके, राहणार वांगी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली असे समजून आले. तिचे माहेर उटकी, तालुका जत, जिल्हा सांगली असल्याचे समजून आले. मृतक महिलेचे नाव समजल्यानंतर पोलिसांनी तिचा नवरा विजय घोडके, राहणार वांगी याला गाठले. त्याला विश्वासात घेऊन गोपनीय माहिती गोळा करण्यात आली. तपासात उपाध्यक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक संदीप काळेकोर यांनी तपासात सुसूत्रता व साखळी जोडताना परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले. शेवटी सिद्धप्पा याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने चौकशीत स्पष्ट कबुली दिली आहे. त्याला जत न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.